सर्वज्ञ गेल्या 800 वर्ष अगोदर शेंडीवर्ण या स्थानी आले। त्यावेळेस सीना नदीच्या दक्षिण तीरावर असलेले हे देवस्थान आधी स्वामींच्या वेळेस काही नव्हतं। एक पिंपळाचा वटवृक्ष पिंपळाचा वृक्ष होता आणि त्या पिंपळाच्या वृक्षाखाली सर्वज्ञ पूर्वाभिमुख जेऊरकडे तोंड श्रीमुख करून बसलेले होते आणि स्वामींच्या समवेत खूपसे असे भक्तजन आहेत। जवळजवळ 15 ते 16 जण आहेत। बाईसा आहेत, नाथोबा आहे, बाईदेव आहेत, चांगदेव भट्ट आहेत, असे भक्तजन सर्वज्ञांच्या समवेत आहेत। स्वामी पिंपळाच्या वृक्षातळी आसनस्थ झालेले आहेत आणि हे भक्तजन जवळपासच्या परिसरामध्ये भिक्षेला गेलेत। काही जण जेऊरला गेले, काही पिंपळगावला गेले। इथे एक नागपूर नावाचं गाव होतं, तुम्हाला अद्भुत वाटेल ऐका। आपण नागापूर तर ऐकतो, पण नागपूर सुद्धा एक गाव होतं।